गणपती बाप्पा. अर्धे लोक बोलतायत, अर्धे झोपले. असं करू नका. खूप लढाई लढून यश मिळवलंय तुम्ही. जोरदार आवाज होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंचावर उपस्थित आपले सगळ्यांची बाजू न्यायालयात अतिशय योग्य पद्धतीने मांडणारे असे वरिष्ठ ज्यांना आपण म्हणू की कायदे तज्ञ उदय वरुंजीकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे परिचित सन्माननीय साळगावकरजी, प्रशांत देसाईजी, सुरेश शर्माजी, राहुल घोणेजी, हळूहळू आवाज वाढेल माझा, तू वाढवू नको, संतोष कांबळेजी, सिद्धेश दिघोळेजी, सुदर्शन सांगळेजी, हितेश जाधवजी, ज्यांनी या सगळ्या अभियानाच्या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांबरोबर खूप मेहनत घेतली. या ठिकाणी उपस्थित असलेले आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र पराग चव्हाणजी, आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संपूर्ण मेहनत घेतली असे आमचे मित्र जितेंद्र राऊतजी आणि उपस्थित बंधू भगिनी. खरं तर माझ्या दृष्टीने आजचा कार्यक्रम माझ्या अभिनंदनाचा सोहळा कमी, पण माझ्या आनंदाचा सोहळा जास्त आहे अशी माझ्या ठिकाणी भावना. आणि हे सांगण्यामागचं कारण आहे, अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी त्याबद्दल सगळ्या भूमिका मांडल्या असतील, पण या सगळ्यामध्ये एक विपरीत परिस्थिती, एक प्रतिकूल वातावरण या आपल्या सणांच्या उत्सवाच्या बाबतीमध्ये मला तरी कधी कधी वाटतं की ठरवून निर्माण झालं. डोळ्यासमोर काळोख होता आणि याचा उल्लेख आता परागने केला की यातून मार्ग निघेल का. माझ्याही मनात प्रश्न होता. तो प्रश्न सातत भेडसावत होता, सतावत होता. आणि खरंच हा सोहळा काही राजकीय भावनेने, राजकीय पक्षाचा कार्यक्रम मी मानत नाही, नाहीच आहे. हा आजचा सोहळा जर असेल तर तो गणेश भक्तांचा सोहळा आहे आणि त्याच भावनेने मी या ठिकाणी आलेलो आहे. मी नरे पार्कला सुद्धा हितेशला माहिती असेल तेच बोललो की मी मंत्री म्हणून नाही बोलत आहे, माझी भावना जी मांडतोय, मंत्री म्हणून कर्तव्य करीन, पण भावना जी इथे जमलेल्या माझ्या मूर्तिकारांची, गणेश भक्तांची आहे तीच माझी आहे. इथे झालेल्या एका मेळाव्यात मी यापूर्वी सुद्धा म्हटलं, या सगळ्या घटना ज्या काही झाल्या या इतक्या विपरीत, अयोग्य, अनाकलनीय या अशा पद्धतीच्या घटना झाल्या की ज्यामध्ये हे असं का घडलं. वरुंजीकरजी प्रश्न मनाला सतावण्याचं कारण थोडी सतर्कता ही जर त्यावेळेला राखली गेली असेल, त्याच्यात आपल्या गणेश भक्तांचा दोष नाहीये, मूर्तिकारांचा दोष नाहीये, गणेशोत्सव मंडळांचा दोष नाहीये. आणि म्हणून त्या अवतीभोवती काम करणाऱ्या आमच्या ज्या व्यवस्था आहेत, मग त्या ठिकाणी आमच्या विक्रेते असतील, रंगकाम करणारे असतील, कार्पेंटर असतील, या सगळ्यांचा दोष नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या गणरायाच्या उत्सवाच्या विरोधातल्या होत गेल्या, त्या जर नीट वाचून घेतल्या, बघितल्या, समजल्या तर लक्षात येतं रे, थोडी सुबुद्धी त्या काळामध्ये आमच्या व्यवस्थेतल्या लोकांना झाली असती तर आजपर्यंतची अडचण निर्माण झाली नसती.
2003ला दावा दाखल आणि 2003च्या दाव्यामध्ये त्या संस्थेने कुठला तरी मंच आहे, त्याचं नाव माझ्याकडे आता लिहिलेलं आहे, लक्षात येत नाही माझ्या, जनहित मंच. आता त्यात जनहित होतं की नाही हा प्रश्न आहे. पण त्या जनहित मंचाने दावा दाखल केला पर्यावरणाच्या मुद्द्याला समोर घेऊन, आणि त्यामध्ये त्यांचा दावा ज्या कायद्याभोवती होता तो वॉटर प्रोटेक्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट. मान्य आहे ना आम्हाला, पाणी ज्या नैसर्गिक जलस्रोत ही कुठल्याही पद्धतीने, कारण जल हे जीवन आहे, हे प्रदूषित होताच कामा नये. ही भूमिका आपली आहे. प्रचंड भूमिका आग्रहीपणे मांडणारे, देखावे करणारे या जगातल्या सगळ्यात सार्वजनिक कुठल्या संघटनांनी काम केलं असेल तर प्रदूषणाच्या बाजूने काम करणारे जगातले सगळ्यात मोठ्या संख्येची सार्वजनिक संस्थानं कुठली असतील तर ती आमची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. कारण देखावे असेच आम्ही वर्षानुवर्ष केले. लोकमान्य टिळकांनी जी आम्हाला जनजागृती शिकवली त्या जनजागृतीमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी शिकवल्या. पण दावा काय होता आणि बाहेर काय आलं, मला राजकीय भाषणात करायचंच नाही, मी करणारच नाही. पण कोणीतरी म्हटलं ना, एक बाजूचे आलू दालो, दुसऱ्या बाजूचे सोना निकलताय. तसं दावा होता त्या जनहित मंचाचा की नद्यांमध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या जी स्नान आहेत, म्हणजे गंगेत होणारं स्नान असेल, आपल्या अंत्यविधी असतील, अंत्यविधीनंतर आपण जे आपल्या भावना आहेत त्या अस्थि विसर्जन असेल, हे सगळं केल्यामुळे नद्या प्रदूषित होतात असा त्यांचा दावा. खरं त्यातही जनहित आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि दावा होता अस्थि विसर्जन किंवा सार्वजनिक स्नान या सगळ्या विषयावर. पण त्यावेळेला व्यवस्थेत बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, व्यवस्थेतल्या लोकांनी कोर्टाला प्रतिज्ञापत्र देताना होय जणू काही त्यांनी असं मांडलं की केवळ तेवढ्याच नाही, व्यवस्थेत बसलेल्या लोकांनी मांडलं की गणपतीच्या आणि नवरात्रीच्या मूर्त्यांच्या विसर्जनाने सुद्धा जलस्रोत प्रदूषित होतात. अरे दाव्यातला म्हणत नाही, कोर्ट म्हणत नाही, हे स्वतःहून म्हणतात दीडशाने. आणि मग 2003 पासून हा प्रश्न ऐरणीवर आला. आणि जर व्यवस्थेतलीच मंडळी जर म्हणणार असतील की होय पीओपीच्या मूर्त्यांनी प्रदूषण जलस्रोतामध्ये होत आहे आणि न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणार असेल तर मी म्हणेन न्यायालयाने त्याचा योग्य तो समज घेऊन निर्देश दिले. त्यात चूक न्यायालयाची आहे, दावा करणाऱ्यांची आहे का व्यवस्थेत अशा पद्धतीने अनाहूतपणे या भूमिका प्रतिज्ञापत्रावर मांडणाऱ्यांची आहे. आणि म्हणून सतर्कता आवश्यक. मी एका ठिकाणी म्हटलं या दाव्यात प्रतिज्ञापत्र, दाव्याचा हेतू आणि प्रतिज्ञापत्राची भाषा, दाव्यातली मागणी आणि प्रतिज्ञापत्रात दिलेला एका अर्थाने लेखाजोखा याचं वर्णन करायचं असेल तर एवढंच करता येऊ शकतं की एक शाणा माणूस केळीच्या झाडाकडे गेला आणि म्हणाला याला रताळ किती आले. या असंबंध पद्धतीने. आणि मग त्यानंतर अजून शहाणपणा सीबीने तेव्हा 2003 मध्ये, मग एमपीसीबीने आणि विविध न्यायालयातल्या त्यानंतरच्या दाव्यांच्या निकालाने सीपीसीबी आणि एमपीसीबीने मला तर वाटतं खरं तर हा अभ्यास करायला पाहिजे होता की जल प्रदूषण करणाऱ्यामध्ये आमच्या मूर्ती आणि पीओपीची मूर्ती हे कारण आहे की नाही याचा शास्त्रीय अभ्यास करायला पाहिजे होता. केलाच नाही.
केलाच नाही. थेट प्रतिज्ञापत्र दिलं सीपीसीबीने, गाईडलाईन दिल्या एमपीसीबीने, त्याच्यावरचं धोरण बनवलं आणि पुढचे सगळे न्यायालयात आमचे बिचारे मूर्तिकार गणेश भक्त मंडळ हे लढाई लढत होते. त्यांच्या आड जर काही येत होतं तर ही सीपीसीबी एमपीसीबीच्या त्यावेळेच्या शहाणपणाच्या भूमिका. बरं, हा पूर्व इतिहास झाला, जाऊ द्या. नरे पार्कला माझ्या वैज्ञानिकांचं नाव मला लक्षात नाही आलं होतं, 2 सायंटिस्ट गाडगे आणि मोगे. आता हे गाडगीळ साहेब आणि मोगे साहेब यांनी तर पुस्तक लिहिलं. तेही दावा करत होतं की अहो कृपया अभ्यास करा. आमची मंडळ हितेश पराग ही सगळी साळगावकर देसाई राऊत ही आमची सगळी मंडळी ही सारखी म्हणत होती की बाबा याचा अभ्यास करा, आम्हाला पटवून तर द्या. आणि पर्यावरणाला पूरक नसेल तर ते विघटित करण्याचं शास्त्र आहे का? काही अभ्यास नाही. आणि सगळेच जणू काही दीड शाणे म्हणलं तशा पद्धतीने आदेश. त्यात महानगरपालिका आमची कमी नाही. आम्ही शाडूच्या मातीच्या कागदाच्या मूर्त्यांच्या विरोधात नाही. खरं तर आम्ही जो कोणी हिंदू सण कशी साजरी करेल त्याच्याच बाजूने आहोत, कारण आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आणि तिथे भांडण लावलं. पराग, तुम्ही लक्षात घ्या की तिकडे भांडण लागलं की जणू काही पीओपीच्या मूर्त्या विरुद्ध बाकीचे. बिचारे त्यांची चूक नाही, तेही उठले. जो प्रसंग घडला महापालिकेच्या कार्यालयामध्ये तो घडला नव्हता पाहिजे. आणि मग या सगळ्यांमध्ये वैज्ञानिक आणि शास्त्रीय अभ्यास करण्याची भूमिका कोणी मांडत नव्हतं. आणि ज्यावेळेला हा विषय समोर आला, खरं तर आज मी सांगतोय आत्ताचेही एमपीसीबीचे अधिकारी नाही 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 सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, नाही 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 हायकोर्टाचा आदेश. अरे अभ्यास करायला थांबलो ना. तुमच्याकडे आम्ही विचारतोय का की अभ्यास करा, शास्त्रीय कारण द्या, वैज्ञानिक त्या ठिकाणी कारण सांगा. पण जणू काही यांच्याच बुडाच्या खाली काही लागलंय असे वरुणजीकरजी आताही एमपीसीबीचे अधिकारी करत होते. मी याला कधी सांगितलं नाही. यासाठी सांगितलं नाही कारण मला विश्वास होता आणि तो विश्वास कायम आहे. आणि आता तो दृढ झाला की जो कोणी विघ्नहर्त्याच्या आडवा येईल तो आडवा पडेल, पण विघ्नहर्त्याचा सोहळा कधी आडवा येईल. हे जबाबदारीने बोलतोय. मग मलाही लक्षात येईना का आता एमपीसीबी वाले पण हा स्टँड घेत आहेत, तर करायचं काय? मी तर म्हणेन की गणराय धावून आले आणि मला एक नवीन शोध लागला. तुम्हाला सांगतो मी. शोध या अर्थाने म्हणतो कारण सरकार नावाची जी काही गोष्ट आहे ना ती इतकी मोठी आहे की तुमच्या हाताला तर लागणारच नाही, पण सत्तेत बसलेले जे आम्ही मंत्री आहोत ना आम्हालाही कळायला खूप प्रयत्न करावे लागतात अशी स्थिती आहे. आणि मी मोकळेपणाने मान्य करतो. अधिवेशनाच्या काळामध्ये माझ्या समोर माझ्या अधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट आणला आणि सांगितलं की तुम्ही हा टेबल करा. हा त्या ठिकाणी टेबल करा म्हणजे विधान भवनासमोर त्याची मांडणी करा. अभ्यास करणं, सखोल अभ्यास करणं, मार्गदर्शन करणं आणि विकासाच्या राज्याच्या भूमिकेला मदत करणं. म्हटलं ठीक आहे, पण हे तुम्ही मला काय सांगताय? आणि तिथे मला गणरायाचा आशीर्वाद असल्याची माझी अनुभूती पहिल्यांदा झाली. ते म्हणाले हा आयोग तुमच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत आहे. तेव्हा मला कळलं शोध लागला असा आयोग आहे. म्हटलं ठीक आहे, मग तो टेबल करू. आणि तो त्या वाचताना मला लक्षात आलं की आमच्या सगळ्या मंडळींनी, मग ती पेन पनवेल असो, महाराष्ट्रातली असो, सगळ्या मूर्तिकारांची ही मागणी आणि मांडणी होती की आम्ही धार्मिक स्थळासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी तर करतोच आहोत, पण हा रोजगार आहे, ही एक इंडस्ट्री आहे.
एक आर्थिक उलाढाल आहे ती काही 100 करोडची आहे, लाखो लोकांना रोजगार देणारी आहे. आणि मग ही जर एक इंडस्ट्री म्हणून आर्थिक उलाढालाचं जर स्थान आहे तर बघितलं तर मला असं वाटलं की अरे मग या आयोगाचं कामच हे असेल की आर्थिक राज्याच्या प्रगतीमध्ये मदत करणाऱ्या गोष्टींना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सल्ला देणं. आणि मग मी त्या दिवशी पत्र लिहिलं की तुम्ही मला अधिकृत सल्ला द्या, पीओपी हे हजार्डस प्रदूषणकारी आहे की नाही याचा अभ्यास करून आम्हाला तुम्ही तुमचा रिपोर्ट द्या. देऊ शकाल का? ते म्हणाले देतो. आणि ते पत्र लिहून मी नरे पार्कच्या कार्यक्रमाला आलो होतो. जे असतील नरे पार्कला त्यांना आठवत असेल. बरं, मनामध्ये दुखदुख ही होती की आता हे तरी रिपोर्ट काय देत आहेत. त्या वरुणजीकर साहेबांना माहिती आहे न्यायालयात प्रत्येक शब्दाचा खल होतो. माझा विश्वास होता. आणि आमचे MPCB वाले ते हात लावायला तयार नव्हते. मग त्यांना न सांगता मी हे पत्र दिलं. मी काकोडकर साहेब त्याचे अध्यक्ष आहे त्यांना भेटलो. आणि खरं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन थोडा चालूपणा केला मी. आणि मी त्यांना असं पत्रात म्हटलं होतं की पीओपीचा उपयोग आणि पीओपी हे कसं एक नवीन रोजगार निर्मितीचं साधन आहे. म्हणून मूर्तिकार असतील तसेच विविध पद्धतीने सुशोभीकरण करणारे हाऊस आपल्या असतात ना घरातल्या गोष्टी, फिल्मचे सेट, ह्याच सगळ्यात पीओपी वापरला जातो. त्यामुळे ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. पण काकोडकर साहेब सायंटिस्टच आहेत, ते हुशारच आहेत. ते म्हणाले बाकी इंडस्ट्रीचा सोडा, मुद्दा फक्त पीओपीच्या मूर्त्यांच्या विसर्जनाचा आहे आणि तेवढा पुरता मी रिपोर्ट देतो. म्हटलं बाबा ठीक आहे. आणि गणरायाच्या आशीर्वादाने काकोडकर साहेबांचा आपण सगळ्यांनी लाख लाख धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी पहिल्यांदा रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये पीओपीच्या मूर्त्यांच्या बद्दलच्या बंद असलेल्या दरवाजाला खोलण्याची भूमिका कायदेशीररित्या पेपरवरती पहिल्यांदा आली. मग ती भूमिका आली तर न्यायालयासमोर मांडली पाहिजे. मी एजींकडे गेलो, मी वरुणजीकर साहेबांकडे गेलो. वरुणजीकर साहेबांना सांगितलं. वरुणजीकर साहेब सकारात्मक होतेच. ते म्हणाले आपण न्यायालयासमोर मांडूच, पण सरकारच्या वतीने हा रिपोर्ट आहे तर सरकारलाही बोलावं लागेल. मी कोणाला न सांगता एजंटच्याकडे गेलो. पहिल्यांदा गेलो. जनरली मंत्री एजंटकडे जात नाहीत, पण मी म्हटलं मंत्री कसला आणि तंत्री कसला, माझा गणराया तर मी आहे. आणि म्हणून मी एजींपर्यंत गेलो. एजींनी सुद्धा खूप सकारात्मक भूमिका घेतली, पण त्यांच्या मनात सुद्धा ही शंका होतीच. आणि ह्यात सगळ्यात मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आमच्या नाव घेणार नाही मी, या सरकारमधल्या एका प्रमुख अधिकाऱ्याकडे मी गेलो आणि त्यांना म्हटलं बघा रिपोर्ट तर आता आलाय. अहो ते रिपोर्ट पण बघायला तयार नाही. कोर्ट बहुत स्पष्ट आहे बोले. मी म्हटलं ठीक आहे बाबा, यांचा दरवाजा बंद, आपण एजीकडे जाऊ. एजी साहेबांनी ते वाचून घेतल्यानंतर ते म्हणाले आपण कोर्टालाही सांगू, पण आमच्या मनात भीती आहे कारण इथे आज जे मुख्य न्यायाधीश आहेत ते अशा पद्धतीच्या तेलंगणामध्ये दिलेल्या आदेशातला त्यांचा निवाडा आहे. बरोबर आहे ना, चुकत नसेल. मी म्हटलं गणरायाचं नाव घेऊ साहेब, आपण मांडू. बरं, ते मांडण्याआधी मग परत भूमिका आली की CPCBचं म्हणणं काय. तुम्हाला थोडं बोर होत असेल पण सांगतोय मी कारण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि CPCBची भूमिका सुद्धा न्यायालयाने सांगितली आमच्या समोर मांडा. मी दिल्लीला CPCBकडे गेलो. दिल्लीतले मंत्री भूपेंद्र यादवजी CPCBचे मेंबर, सेक्रेटरी, मेंबर. आणि तुम्हाला सांगतो मला तिसऱ्यांदा अनुभूती गणरायाच्या आशीर्वादाची तिकडे आली की सगळेजण म्हणाले की यस, आम्ही तुम्हाला सकारात्मक प्रतिज्ञापत्र CPCBच्या वतीने न्यायालयात त्या ठिकाणी देऊ, ही त्यांनी भूमिका मांडली.
आणि चौथा अनुभूती मला न्यायालयासमोर आली जेव्हा तो रिपोर्ट वाचला तेव्हा न रहेगा बाज न बजेगी बासुरी, सॉरी हे हिंदीत बोलायला लागलं कारण डायलॉग आहे, नाही तर परत भाजप बोले हिंदीत बोलतात म्हणून सांगाल. पण त्यावेळेला प्रतिज्ञापत्रामध्ये केंद्रीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राचं दिलं आणि सांगितलं की जे पूर्वी सीपीसीबीने गाईडलाईन दिल्या होत्या त्या गाईडलाईन ज्या आधारावर पीओपीची बंदी तेव्हा आली होती ती न्यायालयासमोर आता वादातीत म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्यावर वादविवाद करतोय, ती गाईडलाईन जणू काही सीपीसीबीने म्हटलं आम्ही कुठे म्हटले बंधनकारक आहे, मूळ गाईडलाईन बंधनकारक आहे आम्ही कुठे म्हणतो, इतर काय आपण त्याला ऍडवायझरी मार्गदर्शनपर आहे. आता सांगा एवढी सगळी बाराखडी झाल्यावर अबकडक आहे. मग 2003ला कुठे शेण खायला गेले होते त्यावेळेची मंडळी, आणि आताच्या भूमिका घेताना सरळ भूमिका त्यांनी घेतली की अरे वा होय ती गाईडलाईन आहे पण ती बंधनकारक आहे. कुठे आम्ही म्हटलंय ती तर मार्गदर्शकपर आहेत. आणि आता कायदेशीर मार्गदर्शन काकोडकरांच्या समितीचं मिळालं आणि मग या वकील मंडळींनी मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊन आम्ही जोरदार टाळ्या वाजवून वरणजीकर साहेबांचं अभिनंदन करूया आणि एजी साहेबांचं पण करूया आणि जरा कॅमेरावाले म्हणून जोरदार टाळ्या मुख्य न्यायाधीशासाठी पण वाजवूया कारण पुढे अजून आपल्याला आणि ही टाळ्या म्हणजे लाच नव्हे नाही तर वेगळ्या बातम्या होते, ही भावना आहे. मग पीओपीच्या मूर्त्या बनवणं, मूर्त्या विकणं, मूर्त्या डिस्प्ले करणं याच्यावरचं बंधन उठलं. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने अशक्य ते शक्य झालं. मग सुरू झालं त्याच्यात आदेशात आलं की विसर्जनाचं काय, एकातनं निघालो दुसऱ्याकडे आलो. मग विसर्जनाच्या आपल्या एवढी मोठ्या मूर्त्या आहेत, मंडळ आहेत, सार्वजनिक मंडळ आहेत. होय मुंबई पुरता तर आपली एक प्रथा परंपरा गेल्या कित्येक वर्षात कृत्रिम तलावाची सुरूच केली होती, पण मोठ्या मूर्त्या या आपल्या प्रथा परंपरेनुसार वाजत गाजत आपण त्या ठिकाणी समुद्रात नेतो, बाकीच्या ठिकाणी जलस्रोतात जाते. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही भूमिका काय की न्यायालयासमोर मांडा. हे न्यायालयाने सांगितलं. परत दुसरी लढाई सुरू झाली. परत अधिकाऱ्यांमध्ये धारित्य शुक्राचार्य म्हणाले नाही या बाबतीमध्ये जलप्रदूषणाच्या बाबतीमध्ये अहो म्हटलं आम्ही जलप्रदूषणाच्या विरोधातच आहोत, पर्यावरणाला पूरकच आहोत, पण पीओपी जर अजूनही हे म्हणत असेल की जलप्रदूषण करत नाही किंवा याचा अभ्यास अजून सखोल केला पाहिजे तर तुम्ही काय म्हणताय प्रदूषण होत आहे. आणि मग काही लोकांनी त्यावेळेला पण बातम्या सुरू केल्या की विसर्जनाला अडकाटी होणार. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन. मी विनंती केली पण त्यांनी बैठक बोलवली. सर्व अधिकारी, सर्व नगरपालिका, यूडी, एन्व्हायरमेंट आणि एजी सुद्धा त्या बैठकीला होते आणि धोरणावर चर्चा झाली. पुन्हा मी कोणाला सांगितलं नाही. धोरण सकारात्मक घ्यायची ही भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी घेतली. ही गणरायांच्या बाजूची भूमिका होती हे मला त्या ठिकाणी नम्रपणे सांगायचं. मग धोरण म्हणताना आणि बैठकीत असताना दोन अधिकारी वेगळे होते. परत आडवं काहीतरी आलं. बैठकीत अधिकारी होता तो धोरण ठरवायला नव्हता. धोरण ठरवणारी व्यक्ती बैठकीच्या वेळेला सुट्टीवर होती. तर ते म्हणाले मला थोडीच माहिती आहे. परत सगळा महत् प्रयास करून आपण ती भूमिका बनवली आणि न्यायालयासमोर किती फुटाची भूमिका आहे ती त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रात मांडली. हा इथे देसाई, साळगावकर, जितू हे सगळे मला फोन करायला लागले, साहेब काही करा पण उंचीची मर्यादा जी प्रतिज्ञापत्रात किंवा न्यायालयात चर्चा केली आहे त्याच्या खाली मर्यादा झाली पाहिजे. आली का पंचायत म्हटलं परत. आणि मग मी त्यानंतर पुन्हा एजी साहेबांना भेटलो. मी यांना कोणाला सांगितलं ना आज सांगतो. आणि मी एजी साहेबांना म्हटलं की साहेब या सगळ्या बाबतीमध्ये आपण
6 फुटाच्या पर्यंतची आपल्या मूर्त्यांची उंची चे सार्वजनिक गणेशोत्सव समुद्रात किंवा सार्वजनिक जलस्रोतात जातील अशी भूमिका मांडली पाहिजे. सुरुवातीला ते म्हणाले अहो असं कसं होईल, पण पुन्हा विघ्नहर्त्याचा आशीर्वाद कामाला आले. आपण आग्रह धरला, एजीनी मांडला, न्यायालयाने तर त्या बाबतीत घेतलेली भूमिका केवळ यावेळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नाही तर मागी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सगळ्यांसाठीच घेतली आणि यावेळेला परवानगी त्या विसर्जनाची दिली. आणि म्हणून अशक्य ते शक्य, आपण म्हणतो अशक्य ते शक्य करतील स्वामी. आमचे स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आमचे स्वामी म्हणजे गणराय आहेत, आमचे स्वामी लोकमान्य टिळक आहे. आमचा स्वामी तो प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे की ज्याच्या इच्छेने या सगळ्या भूमिका अशक्य ते शक्य झाल्या. आणि मी तुम्हाला सांगतो की आपण पर्यावरणाच्या विरोधात म्हणजे त्याच्या ऱ्हासाच्या विरोधात नाहीच, पण अजून एक भूमिका मी मगाशी वरुणजीकरांना सांगितली, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. अशीच आपली 32 शिराळ्याची नागपंचमी कोर्टाच्या आदेशामध्ये बंद केली होती. हे खरं आहे की प्राणी मात्राला त्रास होता कामा नये. हो खरं आहे की प्राण्यांचा त्रास हा ईश्वरी भावनेला त्रास आहे. त्यामुळे त्या त्रास देण्याच्या भूमिकेच्या आम्ही विरोधात आहोत. पण आमच्या पूजनाच्या नागपंचमीच्या पूजनाच्या गोष्टीला एक आध्यात्मिक, एक सांस्कृतिक, एक परंपरा आहे. ही सुद्धा तुम्हाला वरुणजीकर सांगतो. मी त्या सत्यजित देशमुख आमचे आमदार आहेत, ते मला म्हणाले साहेब मी काय करू, हे होणारच नाही. आणि 32 शिराळ्यामध्ये राज्यातली नाथपंथी सगळे आमची लोक म्हणतात कसं करता येईल. म्हटलं चल लागू कामाला. ते म्हणाले कशाच्या जीवावर म्हणताय. म्हटलं आहेत सद्गुरू आहेत गणराय, लागू कामाला. मी तुम्हाला सांगतो दिल्ली ते गल्ली आणि केंद्रीय मंत्री ते वाईल्ड लाईफ बोर्ड सगळ्या 15 दिवसात परमिशन उलट्या सुलट्या करून यावेळेला 21 नागांचं पूजन अधिकृतरित्या करण्याची परवानगी केंद्र शासनाकडनं आपण मिळतो. होतं काय शक्य सांगा. ही अवघड गोष्ट आणि या अवघड गोष्टी शक्य झाल्या कारण सकारात्मक भूमिका आणि भावना, कट्टर हिंदुत्ववादी भावना, पर्यावरणाला ऱ्हास न होता सुद्धा आमच्या परंपरा टिकल्या पाहिजेत यासाठीची लढाई लढणारी सगळी मंडळी यामुळे झालेल्या आहेत. अजून 1-2 लढाई माझ्या बाकी आहेत, ते घोषित करत नाही. उगाच ते लोक उभे राहिले कारण मी त्यांना शहरी नक्षलवादीच म्हणतो. यांचा विरोध हिंदू सणांनाच आहे. ही मंडळी जी आहेत, मला कुठल्या धर्माच्या विरोधात बोलायचं नाही कारण मी सबका साथ सबका विकास आणि संविधानावर प्रेम करणारा माणूस आहे. पण बघायलाच गेलं तर आम्हाला बघावं लागतं की अन्य कुठल्या धार्मिक कार्यक्रमाच्या, अन्य धर्माच्या कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये होणाऱ्या जनावरांना त्रास आणि त्याची कत्तल याच्यावर ही मंडळी कोणीच कधी न्यायालयात जात नाही, कधीच जात नाही. अहो प्राणी मात्र काय स्वतःला मनुष्याला सुद्धा नाही नाही तेवढा इजा करणारा धार्मिक कार्यक्रम करणारी ती मंडळी. आम्ही त्यांच्या धर्माच्या विरोधात नाही, त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो आहोत. पण त्या बाबतीत हे कधी प्रश्न विचारणार नाही. गणपती आले प्रश्न, नवरात्री आले प्रश्न, नागपंचमी आले प्रश्न, अरे त्या ठिकाणी आमचा महाकुंभ आला तरी प्रश्न, राजापूरची गंगा आली तरी प्रश्न. सर्व पर्यावरणाचे विषय जणू काही हिंदूच पर्यावरण विरोधी आहे हे मांडणारे शहरी नक्षलवादी लोक आहेत. आणि मी थेट त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी करतो. ज्या योग्य भूमिका आहेत त्या आम्ही मान्यच करतो, करणार. हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा समाज हिताच्या बदलाच्या दृष्टीने काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आम्हाला या लोकांनी शिकवू नये हिंदू धर्मातल्या आमच्या मंडळींना की तुम्ही पर्यावरण पूरक आणि का विरोधक आहात ते. कारण
प्रत्येक गोष्टीमध्ये देव मानणारी लोक आम्ही आहोत. पायाखाली कीटक मृत्युमुखी झाला तरी हळहळ करणारा हिंदू आहे. त्या वटपौर्णिमेला झाडाचं पूजन करणारा हिंदू आहे. आणि तो श्वान पण मित्र नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या गुरुचा अवशेष आहे मानणारा हिंदू आहे. माझ्यासाठी सतत उभी राहणारी गाय बैल हा प्राणी नाही, माझा देव आहे मानणारी आम्ही आहोत. कुठलाही प्राणी असो, वाघ असो, सिंह असो, हा माझ्या देवाचा वाहक आहे या भूमिकेने जगणारे आम्ही लोक आहोत. नदीला माता मानणारी लोक आम्ही आहोत. आणि समुद्रात मंथन करून सुद्धा आमच्यासाठी मंथन बाहेर येतं, अमृत मंथन, हे समुद्राबद्दल भावना ठेवणारी आम्ही लोक आहोत. हिंदू हा सगळ्यात जास्त पर्यावरण रक्षक, पर्यावरण पूरक आणि पर्यावरण प्रेमी आहे. आम्हाला तुम्ही शिकवायच्या भानगडीत पडू नका, हे शहरी नक्षलवाद्यांना आमचं सांगणं आहे. आणि होय, अजूनचे काही बदल असतील तर तेही आम्ही करू, पण तुम्ही करताय त्या आंधळ्या विरोधाने नाही. आणि म्हणून आजचा सोहळा हा या सगळ्या युद्धामध्ये जे यश मिळालं त्या यशाच्या आनंदाचा सोहळा आहे. हा कुठल्या अभिनंदनापुरताचा सोहळा नसून ही सगळीच मंडळी, त्याचे तुम्ही सगळे आज जिथे उपस्थित नाही ते सगळे सुद्धा, आणि यात कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही. हो, ज्यावेळेला राजकारण बोलायचं आहे त्यावेळेला मी मागे पुढे न बघणारा माणूस आहे, थेट बोलणारा माणूस आहे, कोणालाही अंगावर घ्यायला कधीच न घाबरणारा माणूस आशिष शेलार आहे. तो राजकारणात त्यावेळेला माणूस भूमिका मांडेल. अजूनही पुढचे काही विषय डोक्यात आमच्या आहेत. आता बोलले वरुणजीकर माझ्याशी, पण ते जाहीर बोलत नाही, कारण काय चला विरोधक तयारी करून बघतो. आणि म्हणून ती तयारी त्यांना अगोदर करायची संधी मिळू नये म्हणून या सगळ्या विषयाला अजून एक चांगली भूमिका आपण घेतली. ते करण्याचं सौभाग्य पुन्हा मला मिळालं. ते म्हणजे जर या सगळ्या आपल्या उत्सवाला, सणांना एक मोठी आर्थिक बाजू आहे, तर याचा अर्थ यामध्ये आपापली बाजू उचलणारे, फुलं विकणारे आहेत, सजावट करणारे आहेत, सुशोभीकरण करणारे आहेत, टेंटवाले आहेत, कार्पेंटर आहेत, रंगकाम करणारे आहेत, मनुष्यबळ सप्लाय करणारे आहेत, या सगळ्यावर वाहन व्यवस्था करणारे आहेत, एक मोठी बाजू आहे. या सगळ्याला अधिकृततेच्या दृष्टीने पुढे नेणं आवश्यक आहे. आणि त्याहीपेक्षा माझा गणेशोत्सव जगामध्ये सगळ्यात जास्त उत्साहाने, जास्त संख्येने साजरा करणारा जगातला सगळ्यात मोठा उत्सव माझा गणेशोत्सव आहे. आणि म्हणून त्याला राज्याचा महोत्सव म्हणून आपण घेतो. आणि ही पायाभरणी आहे पुढच्या सगळ्या विषयाला. तो पोचवायचा तर काय पोचवणार, त्यांच्याच आशीर्वादाने आपण काम करतो. पण अधिकृततेचा साथ चढवण्यासाठी ही सगळीच मंडळी, म्हणजे जे वारंवार प्रश्न येतात ना की बा आम्हाला मंडपाला जागा मिळत नाही, एकदा राज्याच्या महोत्सवाचे वारकरी तुम्ही झालात तर राज्यातल्या विविध यंत्रणांना तुमचं ऐकावंच लागेल. म्हणून आशिष शेलारने राज्य महोत्सव घेतला. त्यातली एक एक पावलं आपण आता पुढे टाकणार आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, आपणही संयमाने आणि उत्साहाने सण साजरा करू. मी आजकाल पाहतोय की तरुणाई या सगळ्या उत्सवामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात येते की काल सुद्धा मी स्वतः लालबागला होतो. मी गणेश गल्लीच्या गल्लीत गेलो का, आणि मी तुम्हाला वरुणजीकर सांगतो, इतकी मोठी संख्या भाविक, सगळे तरुण तरुणी, इतक्या मोठ्या, म्हणजे मला वाटतं यावर्षी सगळ्यात जास्त बघितलं असं माझं मत झालं. हा मी ते बोलतोच आहे. आणि मग मी आलो होतो कारण त्या ठिकाणी आमचे नाना स्वामी नावाची, स्वामी उत्सवी समितीच्या माध्यमातून इतकेक वर्ष काम करतात. तिकडे ऑस्ट्रेलियाचा राजा
या ऑस्ट्रेलियाला जिची मूर्ती गेलीच आहे त्या ऑस्ट्रेलियाच्या राजाच्या सुशोभीकरणाच्या सजावटीचा जो पूर्ण स्टेज आहे 60 फुटी त्याची पूजन करण्यासाठी मी स्वतः गेलो होतो आणि इथून तो ऑस्ट्रेलियाला पाठवण्याच्या सोहळ्यासाठी आलो होतो काल गणेश गेलो. आणि म्हणून पोलिसांना सुद्धा या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. किंबहुना मी त्यांच्याशी काल बोललोय, आज सकाळी बोललोय. गणेश भक्तांचा उत्साह राहीलच, त्याच्या आड कोणी येण्याची गरज नाही. गणेश भक्ताने संयमी वागतोच आहे, पण आमच्या उपस्थितीमुळे कोणाला त्रास होत असेल तर पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्या. हे सरकार हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे हे पोलिसांना त्या ठिकाणी आणि म्हणून आजच्या या आनंद सोहळ्यामध्ये थोडा उशीर झाला तरी खूप आनंद वाटला. आणि म्हणून हीच मार्गक्रमणा आपल्या गणेशोत्सवाची आपल्याला उत्तरोत्तर अजून साज वाज परंपरा धार्मिक उत्सवात सर्वसमावेशक पर्यावरणपूरक पण कुठेही न घाबरता ही करण्याच्या दिशेने कामाला लागूया एवढंच त्या ठिकाणी निवेदन आणि विवेचन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.